नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संतोष देशमुख यांची बायोग्राफी। त्या व्हिडिओमध्ये आपण असं काही गोष्टी बघणार आहोत जे की जनतेच्या समोर नाही आहेत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। संतोष देशमुख यांची जीवनकथा एक कर्तृत्ववान सरपंचाची प्रेरणादायी कहाणी अशी आहे। संतोष देशमुख हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे कर्तृत्ववान सरपंच होते। त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आणि त्यासाठी 19 राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले। बघायला गेलं तर यांचे मूळ जन्मठिकाण हे बार्शी तालुक्यातील आहे। मूळ गाव यांचे बार्शी असून हे इकडे त्यांच्या आजी आजोबाकडे म्हणजेच आजोळ हे मसाजोग आहे आणि या ठिकाणी लहानपणापासून ते राहत होते। म्हणजेच संतोष देशमुख हे इतकं व्यक्तिमत्व आदर्श होतं की ते त्यांच्या गावचे नसून सुद्धा लोकांनी त्यांना जनतेने निवडून दिलं सरपंच म्हणून। इतकं एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं होतं। लहानपणापासूनच संतोष देशमुख यांना समाजसेवेची आवड होती। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला, गावाच्या विकासासाठी योगदान दिलं। सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आणि मेन म्हणजे ते 3 टर्म सरपंच होते आणि त्यांनी जनतेनं त्यांना 3 टर्म निवडून दिलं होतं। त्यांनी जल व्यवस्थापन, स्वच्छता, शेती सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले। त्यांच्या प्रयत्नांमुळे मसाजोग हे गाव राज्यातील एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबद्दल माहिती बघायला गेलं तर त्यांना 2 मुले आहेत, एक मुलगा व एक मुलगी व त्यांचा सख्खा भाऊ धनंजय देशमुख। त्यांचं घर बघायला गेलं तर एक अत्यंत साधारण घर आहे, वाटणंसुद्धा नाही की हे एका सरपंचाचं घर आहे। त्यांनी पूर्ण आयुष्य हे समाजसेवेसाठी घालवलं आहे। त्यांनी व्यसनमुक्तीसारख्या अनेक समाजसेवासुद्धा त्यांच्या गावात राबवल्या आहेत, अशी त्यांची ओळख होती। आणि हत्या आणि त्यानंतरचा संघर्ष 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली। त्यांनी एका मोठ्या ऊर्जा प्रकल्पावरील खंडणीचा विरोध केला होता आणि त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले। त्यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि मोठे जनआंदोलन उभे राहिले। नेमकं हे भांडण झालं होतं एका खंडणीमुळे। वाल्मिक कराड या नावाच्या व्यक्तीने खंडणी मागण्यासाठी काही लोक पाठवले होते व संतोष देशमुख यांच्या गावातील काही माणसे तिथे कामाला होती। वॉचमॅन म्हणून त्यातला एक माणूस हा संतोष देशमुख गावचा होता व खंडणी प्रकरणातून त्याला मारहाण केली। या वाल्मिक कराडच्या माणसांनी त्याला मारल्यानंतर संतोष देशमुख त्याला वाचवायला गेला आणि त्यानंतर त्याने भांडण मिटवले आणि वाचवले पण त्या व्यक्तीला। पण सूडबुद्धीनं त्यांचा असा बदला घेतला गेला की पूर्ण महाराष्ट्र हादरला। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटीसाठी भरपूर मोठे दिग्गज असे नेते आले, दिग्गज लोक आले। नुकताच आमिर खान हे सुद्धा येऊन गेले। आमिर खान हे वॉटर कप स्पर्धेतनं नेहमीच समाजसेवेसाठी पुढे असतात व त्यांनी बाजूला घेऊन धनंजय देशमुख यांची विचारपूस केली। तसेच आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी त्यांना शब्द दिला होता की त्यांना स्वतंत्र घर बांधकाम करून देईल त्यांच्या विकास निधीतनं, तर तेही त्यांनी शब्द पाळला आणि त्याचं भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे। या प्रकरणात गुन्हेगारांनी अत्यंत निर्दयपणे देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ आणि फोटो काढले। एकदम निर्गुण हत्या आपण म्हणू शकतात या गुन्हेगारांनी यांची केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर कोणाची हत्या महाराष्ट्रात घडून आली असेल तर ही फक्त संतोष देशमुख यांची आहे। ज्यामुळे ही घटना अधिक भीषण बनली ती म्हणजे या हत्या होताना पूर्ण फोटो आणि व्हिडिओज काढले गेले व व्हिडिओ कॉल करून वाल्मिक कराड यांना दाखवण्यात आलेले आहे। व तसेच ज्यात महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एका संशयित आरोपीसोबतच्या कथित संबंधामुळे राजीनामासुद्धा दिला आहे। ही घटना बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, जातीय संघर्ष आणि राजकीय सत्ता संघर्ष उघड करत असल्याने या प्रकरणानंतर अधिक चांगल्या प्रशासन आणि पोलीस कारवाईची मागणी होऊ लागली। संतोष देशमुख हे यांचे कार्य आणि त्यांचे योगदान त्यामुळे ते नेहमीच लोकांच्या आठवणीत राहतील। त्यांच्या कार्यातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळते आणि समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळत राहील। आमच्या यूट्यूब चॅनलकडनं व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडनं
मी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.